श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। नवरात्री सुरू होऊन 4 ते 5 दिवस झालेच आहे। आता नवरात्रीच्या दिवसामध्ये महिलांनी कोणते काम करावे किंवा कोणत्या सेवा कराव्या, काय करावे, काय करू नये, ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत। आता तुमच्या घरामध्ये घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावे, नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, त्यामुळे कलश स्थापन करावे, याबाबत पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथी कलश प्रतिष्ठापना हे आपण करायचे असते। शारदीय नवरात्र 22 सप्टेंबर रविवारपासून चालू झालेले आहे, तर त्या दिवसापासून आपल्याला घटस्थापना करायची असते। तर घटस्थापने केल्यानंतर दिवसातून 2दा आपल्याला कलशासमोर तुपाचा दिवा हा लावायचा असतो। दोन्ही वेळा आरती करावी, सकाळ संध्याकाळ न चुकता आरती करावी। घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटीनाद करून देवीची आरती तुम्ही नक्कीच करा। दुसरं म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पठण करा। माता दुर्गाचं मंत्र आणि श्रोते जपा। दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण तुम्ही नक्कीच करा, त्यामुळे तुम्हाला त्या पूजेचं फळ मिळतं। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर उपवास करायचा असेल तर उपवास करा, धार्मिक विधी देखील पाळा, फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा। कुणाचाही राग करू नका, कोणालाही कटू बोलू नका, इतरांची निंदा करू नका। काय होतं, आपण उपवास करत असतो आणि सर्व या गोष्टी आपण करत असतो, त्यामुळे आपल्याला उपवास केल्याचे फळ मिळत नाही। नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असतं, म्हणून आपल्याला यावेळेस तपस्या करून आत्मशुद्धी करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो। या दिवसात चहूकडे म्हणजे वातावरणात पवित्रता जास्त असते, कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येक घरामध्ये झालेली असते, त्यामुळे तपस्येसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे। नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करणे शुभ मानले जाते। हा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो। हा ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा वाचू शकता, त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्याचं फळ मिळते, कारण त्याचे उच्चार कसं एखाद्याला करणे शक्य नसतात, त्यामुळे तुम्ही मोबाईलवर लावला आणि तो ऐकला ना तरीसुद्धा तुम्हाला त्याचं फळ मिळेल, कारण ही अतिउच्च कोटीची सेवा आहे, त्यामुळं तुम्ही ही सेवा नक्कीच करण्याचा प्रयत्न करा। शारदीय नवरात्री या दिवसामध्ये या ग्रंथाचे पठण केल्याने तुम्हाला अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होते। हा पवित्र सण आहे, म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे। विशिष्ट काळात दररोज अंघोळ करा, स्वच्छ धुतलेले कपडे घाला, प्रार्थनास्थळ देखील तुमचे स्वच्छ करा, त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर जर स्वच्छ आणि प्रसन्न असेल तर आपलं मन देखील प्रसन्न राहतं, आणि त्यामुळे दिवसातून तुमचं मन जर प्रसन्न असेल तर तुम्ही पुढचं कामसुद्धा करू शकता। आता नवरात्रीच्या दिवसात काय करू नये बघा, पहिलं म्हणजे कलशाच्या आधी अखंड ज्योत प्रज्वलित केली असेल तर ती विझू नका, कारण ती विझवायची नसती, याची तुम्ही लक्ष ठेवा। आणि चुकून जर विझली तर शुभ किंवा अशुभ असतं असं काही नसतं, याचा अर्थ तुम्ही म्हणजे तुमच्या मनात तसं काही आणू नका, कारण कुठल्या तरी गोष्टीनं नैसर्गिकरित्या ती ज्योत विझू शकते, त्यामुळे तुम्ही असं काही म्हणू नका की ही विझली मग आता काहीतरी होणार आहे, असं काही नसतं, हे तुम्ही लक्षात घ्या। आणि आपल्याला डबल नंतर ज्योत ही प्रज्वलित करायचं असतं। दिवा हा आपल्याच निष्काळजीपणानं विझत असतो, त्यामुळं काळजी घ्या। दुसरं म्हणजे आपण उपवास पकडला आहे, पूर्णपणे उपाशी राहू नये, फास्ट फ्रेंडली उपवास करावे। जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावे। उपवासी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता असते, त्यामुळे पूर्ण उपाशी राहू नये। उपवास केला नाही किंवा केला तरीही मांसाहार करायचा नाही। मादक पेय, तामसिक पदार्थ खाऊ नका, कांदा लसूण या गोष्टी शक्यतो वर्ज्य कराव्या। नवरात्री दरम्यान दाढी केस नखं कापू नका असं सांगितलं जातं। कोणाबद्दल कठोर बोलू नका, राग करू नका, आनंदी राहा आणि आपलं घर कसं प्रसन्न होईल याकडे लक्ष द्या, त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नक्कीच प्रवेश करेल। तुमच्या घरात जर चांगलं वातावरण असेल तर माता लक्ष्मी नक्कीच प्रवेश करेल। नवरात्री दरम्यान उपवास न ठेवणाऱ्या व्यक्तींनी देखील कांदा लसूण मांस याचे सेवन करू नये असे सांगितलं जातं। शक्य असल्यास या नियमाचं पालन करा। जर तुम्ही दुर्गा सती ग्रंथाचे पठण करणार आहात आणि तुम्ही उपवास पकडलेला नाही तरीसुद्धा कांदा लसूण खाऊ नये असं सांगितलं जातं। जर तुमच्या घरात कलश स्थापना अखंड ज्योत असते तर देवीचे जागरण ठेवलं जातं, तर घर कधीही रिकामं सोडू नये। घरात कोणी असो किंवा नसो, घराला कुलूप लावून किंवा दरवाजा लावून इतरत्र
इतरत्र घरी जाऊ नये असं सुद्धा सांगितलं जातं. एखाद्या व्यक्तीने तरी घरात थांबावे. काळ्या रंगाचे कपडे घालून दुर्गा देवीची अर्चना पूजा करू नये. त्याऐवजी लाल पिवळ्या रंगाचे कपडे घाला. हिरव्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता. देवीच्या पूजेमध्ये काळा रंग हा वर्ज्य असतो, त्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. नंतर आहे उपवास ठेवणाऱ्याने चप्पल, बूट, बेल्टचा वापर करू नये, कारण या दिवसामध्ये चामड्याच्या बनलेल्या वस्तूचा वापर करायचा नसतो. म्हणून चप्पल, बूट आणि या गोष्टी काही जण पाळत असतात. ब्रह्मचर्याचे देखील पालन करणे आवश्यक आहे. विष्णू पुराणानुसार उपवास केलेल्या व्यक्तीने नवरात्री स्थापनेच्या दिवशी फल खावीत. या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान 9 पदार्थ धान्याचे सेवन करू नये असं सांगितलं जातं. तुमची उपवासामध्ये शिंगाड्याचं पीठ, भगरीचं पीठ, साबुदाण्याचं पीठ, राजगिरा, फळं, भेंडी, संदमीठ, बटाटा, मेवा, शेंगदाणे याचं सेवन तुम्ही इथं करू शकता. उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचा पठण करताना कोणाशी बोलू नये. असं केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते. यंत्राचे पठण शक्यतो मौन बाळगणे गरजेचे असतं. त्यामुळं हे ग्रंथ वाचताना, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचताना तुम्ही इतरांना बोलू नका. त्यामुळे त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही हे तुम्हाला सांगितलं सुद्धा असेल, हे लक्षात ठेवा. शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते. तुमच्या घरी नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद किंवा मारामारी टाळा. घरातील वातावरण प्रसन्न कसं राहील याकडे लक्ष द्या, कारण माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपल्याला घरामध्ये वातावरण ठेवलं पाहिजे. घरातील स्त्रियांचा आदर करा. घरातील स्त्रियांना देखील दुःख पोहोचणार नाही याची काळजी घ्या, कारण घरामध्ये स्त्री रूपी माता भगवती असते. त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणे खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला या गोष्टी करायच्या असतात. शक्यतो नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्ही पाठ करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करण्याचे प्रयत्न नक्कीच करा. एका होईना ग्रंथ तुम्ही या नवरात्रीमध्ये वाचू शकता. तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही श्री सिद्ध कुंचिका स्तोत्राचे सुद्धा पठण करू शकता. ते सुद्धा तुम्हाला वाचायला 1 मिनिटात ते होऊन जाईल. अशा प्रकारे ते छोटे वाटल्यास तुम्ही ते सुद्धा वाचू शकता. अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीमध्ये या ग्रंथाचे पठण करायचे आहे, हे लक्षात ठेवा. तसेच आपल्याला नवरात्रीमध्ये चांगल्या पण कामं करायचे आहे, त्यामुळे सुद्धा देवी तुमच्यावर प्रसन्न नक्कीच होईल. ह्या सेवा तुम्ही नक्कीच करा आणि आई भगवतीचा आशीर्वाद प्राप्त करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.